नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक जयंत वासनिक आणि आपण मराठाचा भूगोल या पेपर संबंधित माहिती बघत आहोत. या आधीच्या लेक्चरमध्ये आपण जिल्हानिहाय मराठवाड्यातील विविध पिकांच्या लागवडीखाली असलेल्या क्षेत्राचा अभ्यास आपण केलेला आहे आणि या मराठवाड्यातील एकूण 8 जिल्ह्यापैकी 8 जिल्ह्यामध्ये कशा प्रकारचे कोण पिकं घेतली जातात, कोणकोणते पिकं प्रमुख आहेत, त्यामधल्या सर्व पिकांच्या एकूण लागवडीखाली क्षेत्र तसेच जिल्हानिहाय या एकूण 8 पिकांच्या लागवडीखाली क्षेत्र हे 2006चं या आधारावर आपण अभ्यासाला सुरुवात केलेली आहे. मागील लेक्चरमध्ये आपण या सर्वात जास्त जे या मराठवाड्यामध्ये लागवडीखाली क्षेत्र असेल ते ज्वारी याचा आपण अभ्यास केला. त्यानंतर कडधान्य, कॉटन, बाजरी या 3 पिकाचा आपण अभ्यास केलेला आहे. आज आपण या ठिकाणी चौथं महत्त्वाचं पीक जे आहे मराठवाड्यातील ते म्हणजे गहू. तर गहू या पिकाच्या लागवडीखालील क्षेत्र कशा प्रकारे आहे, जिल्हानिहाय कशा प्रकारे त्याचं विभाजन झालेलं आहे याचा आपण माहिती बघणार आहोत. हा डेटा आपण महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावरून घेतलेला आहे आणि त्या आधारावरती याला आपण 3 विभागामध्ये कॅटेगरीजमध्ये हा डेटा लागवडीखाली डेटा विभाजित करून मॅपद्वारे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये जे लागवडीखाली क्षेत्र आहे हे 1000 हेक्टरमध्ये आहे आणि आपण कमी लागवडीखाली क्षेत्र याला 30,000 हेक्टरपेक्षा कमी, 30 ते 40 आणि 40पेक्षा जास्त असे 3 कॅटेगरीज केल्या आहेत, कमी, मध्यम आणि जास्त. तर बघूया या आधारावरती हे जिल्हानिहाय जे आहे मराठवाड्यातील पिकांचा कशा प्रकारे या ठिकाणी मॅप आपण बघूया. तर हा जो मॅप आहे हा आपण QGIS मध्ये हा मॅप तयार केलेला आहे आणि QGIS मध्ये जेव्हा मॅप तयार करतो त्यामध्ये आपल्याला असं दिसून येतो की हा जो लाईट कलर आहे तर हा लाईट कलर आपल्याला म्हणजे पहिला म्हणजे कमी, सगळ्यात कमी लागवडीखाली क्षेत्र, तर तो सगळ्यात कमी म्हणून जे आहे ते आहे 24,000 हेक्टर. तर त्या 24,000 आहे तो जिल्हा आहे जालना. म्हणजे सर्वात कमी जे आहे ते आपल्याला या जालना जिल्ह्यामध्ये जे लागवडीखाली क्षेत्र जे आहे हे असलेलं आपल्याला दिसून येते जालना या जिल्ह्यामध्ये. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर म्हणजे मध्यम लागवडीखाली क्षेत्र जे 30 ते 40,000 हेक्टरमध्ये आहे. यामध्ये एकूण 1, 2 आणि 3 या 3 जिल्ह्यांचा समावेश झालेला आहे, त्यामुळे नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद. तर बघूया नांदेडमध्ये 38,000, लातूरमध्ये 33,000 आणि धाराशिव ज्याला आपण उस्मानाबाद म्हणतो, आज जे त्याचं नाव धाराशिव आहे म्हणून, तर या 3 जिल्ह्यामध्ये मध्यम म्हणजे 30 ते 40,000 या दरम्यान असणारे लागवडीखाली क्षेत्र गव्हाचे या प्रकारचे दिसून येते. आणि सर्वात जास्त जे आहे हे एकूण 1, 2, 3 आणि 4 हिंगोली असेल, परभणी असेल, बीड असेल आणि औरंगाबाद असेल. तर या 4ही जिल्ह्यामध्ये गहू या पिकाच्या लागवडीखाली क्षेत्र 2006चं सर्व अधिक असलेलं आपल्याला दिसून येते. या क्षेत्राचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला दिसून येते यामध्ये सगळ्यात जास्त बीडमध्ये आहे, त्यानंतर हिंगोली आहे आणि त्यानंतर परभणी आणि छत्रपती संभाजीनगर असे 4 जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त लागवडीखाली क्षेत्र असतील आपल्याला दिसून येतं. या ठिकाणी बघू शकता औरंगाबाद असेल, बीड असेल, परभणी आणि हिंगोली या ठिकाणी सर्वात जास्त लागवडीखाली क्षेत्र आहे. याचं कारणही आपण बघू शकता. या ठिकाणी हा जे गोदावरीचा पट्टा आहे, हा गोदावरीचा पट्टा या ठिकाणी आपल्याला दिसेल पूर्ण आणि गोदावरीचा पैनगंगेचा पट्टा या ठिकाणी होऊ शकतो. या ठिकाणी कल्टिवेटेड एरिया आहे लागवडीखाली आणि त्याचप्रमाणे काळी जमीन व जलसिंचन सुविधा यामुळे या ठिकाणी गहू या पिकाची लागवड या ठिकाणी जास्त प्रमाणात केली गेलेली आहे आणि इतर भागामध्ये थोडं कमी जास्त आहे. खूप मोठा फरक या ठिकाणी दिसून येत नाही. यामध्ये जर बघितलं तर बऱ्याच ठिकाणी 38,
आणि 36-33 या प्रकारचा दिसतो, ज्यामध्ये खूप मोठा डिफरन्स नाही, मध्यम ते जास्त या दरम्यान या ठिकाणी गव्हाची लागवड केलेली आपल्याला दिसून येते. तर अशा प्रकारे आज आपण जिल्हानिहाय मराठवाड्यातील गहू या पिकाच्या लागवडीचे क्षेत्र 2007 या आधारावर अभ्यास केलेला आहे. तसेच आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण या पिकाच्या जे उत्पादन आहे 2006चं, हे उत्पादन कशा प्रकारे आहे, जसं लागवडीचे क्षेत्र आहे त्याचप्रमाणे उत्पादनाचं कसं प्रमाण आहे, तर याची सुद्धा आपण माहिती बघणार आहोत. मला अपेक्षित आहे की हा पॉईंट आपल्याला समजला असेल. पुढच्या पॉईंटला आपण नवीन पॉईंट घेऊया. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.